नंदुरबार जिल्ह्यामधील सारंगखेडा इथं अश्वसौकिनांसाठी एक मोठी पर्वणी असलेल्या ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला नुकताच प्रारंभ झाला। ही यात्रा केवळ घोडे खरेदी विक्री केंद्र नाही तर महाराष्ट्राच्या समृद्ध अशा सांस्कृतिक परंपरेचा एक भाग आहे। नंदुरबार इथं होणारी ही यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। पाहूयात त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। सारंगखेड्याची यात्रा म्हणजे देशभरातील अश्वप्रेमींसाठी मोठी पर्वणी। भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा अश्व बाजार अशी ओळख असलेल्या सारंगखेडा यात्रेत देशभरातून मोठ्या प्रमाणात घोडे दाखल झाले। घोडे बाजारात मोठी तेजी पाहायला मिळते। आतापर्यंत 315 घोड्यांच्या विक्रीतून जवळपास 1,53,99,000 रुपयांची उलाढाल झाली आहे। या यात्रेतील वैशिष्ट्य असलेल्या चेतक फेस्टिवलमधील अश्वांच्या नृत्य स्पर्धेला सुरुवात झाली आहे। चेतक फेस्टिवलमध्ये देशभरातील नामांकित अश्वमालक आणि प्रशिक्षकांनी सहभाग घेतलाय। अश्वची पंढरी ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रेला खऱ्या अर्थापासून आज जी आहे ती सुरुवात झाली आहे। मी सध्या चेतक फेस्टिवल मध्ये आहे। आपण पाहू शकतो की इथं घोड्यांची नृत्य स्पर्धा जी आहे ती ज्या नृत्य स्पर्धेला सुरुवात झाली आहे। घोडा आहे, हा घोडा प्रेक्षकांना नृत्य करताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। तसेच या नृत्य स्पर्धेत ज्या घोड्याचा पहिला नंबर येईल तो घोडा संपूर्ण भारतात त्याची ओळख जी आहे ती निर्माण करत असते। मात्र या सारंगखेडा यात्रेत आतापर्यंत 3,000 पेक्षा अधिक घोडे जे आहेत ते दाखल झालेला आपल्याला पाहावयास मिळतात आहे। मात्र आपण जर खऱ्या अर्थानं अश्वांचे शौकीन असाल तर नक्कीच एकदा यंदाच्या स्पर्धेत अनेक दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळाले। यावेळी उपस्थित अश्व शौकीनांनीही उत्स्फूर्त दाद दिली। या स्पर्धेसाठी काही नियमावलीही लावण्यात आली होती। प्रत्येक अश्वाला आपली कला सादर करण्यासाठी 7 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता। यावेळी अश्वाला फक्त लगामीच्या सूचक इशाऱ्यावरही नाचवलं जातं। आज चेतक महोत्सवामध्ये चेतक फेस्टिवल मध्ये हॉर्स डान्स स्पर्धा आपल्या समोर सुरू असून जवळपास 20 स्पर्धक इथं दाखल झालेले आहेत। त्याच्यामध्ये आमचे नियम असतात। त्याच्या नियम मध्ये प्रत्येक अश्वाला घोड्याला 7 मिनिटं दिली जातात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या घोड्याला छडीने किंवा हाताने मारू शकत नाही। चांगल्या काट्याची लगाम ते वापरू शकत नाही आणि 7 मिनिटापेक्षा जास्त ते घोड्याला नाचू शकत नाही। आणि मग त्याच्यामध्ये 6 प्रकारचे आम्ही गुणांचे टेबल बनवलेले आहे। 60 मार्काची स्पर्धा असेल। प्रत्येक चालला त्याच्या वेगळ्या याला त्याच्या सजावटला असे करून 10 मार्कांचे असे 6 टेबल आहेत आणि त्याच्यातनं आम्ही मग स्पर्धक निवडत असतो। जवळपास 6 राज्यातनं स्पर्धक इथं आलेले आहेत। देखो, इसके लिए मेहनत के लिए जी जान से मेहनत करनी पड़ती है पहली बात तो, और दिल लगा के करनी पड़ती है। घोड़े का साथ जो प्यार है वो प्यार के साथ इससे काम लिया जाता है। इसको मार के तोड़ के काम नहीं लिया जाता है। हाँ जी। कितना देर लगता है घोड़े को ट्रेन करने के लिए? देखो, वो तो घोड़े के ऊपर है और बनाने वाले के ऊपर है कि जैसा घोड़ा है, कैसा प्यार है उसके ऊपर, कैसा बनाने वाला है, कैसे उस्ताद है, उसके ऊपर है। तो भी मिनिमम कितना महीना लग जाता है? 1 महीने तो पकड़ के चलो, 30 से 35 दिन पकड़ के चलो। अच्छी घोड़ी है और लगन से घोड़ी बनेगी, दिल से घोड़ी बनेगी और अच्छी बनानी है तो 30 से 35 दिन पकड़ के चलना पड़ेगा। सुमारे 400 वर्षांची परंपरा असलेल्या शहादा तालुक्यातील सारंगखेडामध्ये महानुभाव पंथीयांचं श्रद्धास्थान असलेल्या दत्ताचं एकमुखी मंदिर आहे। भारतात पुष्करमध्ये देशातील सर्वात मोठा अश्व बाजार भरतो। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सारंगखेडामधला बाजार आहे। पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरातसह विविध राज्यातून विविध जातीचे सुमारे 2800हून अधिक अश्व दाखल झाले। आता अश्वांच्या स्पर्धा उपस्थित शौकीनांसाठी पर्वणी ठरतायत। प्रशांत जवेरीसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।